तर माझ्यासोबत आता डॉक्टर आशिष आहेत जे ऑर्थो सर्जन आहेत आणि ते मोस्टली आता मला वाटतं की तुम्ही कतरला सेटल आहे पण मूळचे पुण्याचेच आहेत. तर त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात की जर्मन टेक्नॉलॉजी आणि जे क्वांटम फिजिक्स आहे ते कसं वर्क करतं. सगळं ब्रह्मांडमध्ये युनिवर्समध्ये गोष्टी जे चालतात ते एनर्जी, व्हायब्रेशन अँड फ्रिक्वेन्सीज ह्याच्यावर सगळं खेळ आधारित असतं. एव्हरीथिंग इन दिस वर्ल्ड इज एनर्जी, व्हायब्रेशन अँड फ्रिक्वेन्सीज. तर पूर्वी कसं द्यायचं, ट्रेडिशनल मेडिसिनमध्ये असायचं की सपोज तुम्हाला अंगदुखी आहे, डोकेदुखी आहे, तर आपण एक गोळी द्यायचं राईट, आणि ते गोळी जाऊन पोटात ॲक्ट व्हायचं आणि ते पेन कमी व्हायचं, सपोज पेन कमी करण्यासाठी. आता जर मी तुम्हाला सांगितलं की गोळी न खाता तुमचं पेन कमी झालं तर कोण बिलीव्ह नाही करणार राईट. पण हे होत होतं पूर्वी पण. 20-30 वर्षापूर्वी जर बघितलं आपण तर हॉस्पिटलमध्ये एक लाल बत्तीचं एक असं असायचं, रेड इन्फ्रारेड लॅम्प म्हणून असायचं राईट, चेक द्यायचे त्याच्या राईट, रेड लाईटचं एक येस एक्झॅक्टली त्याला. सो जेव्हा लोकांना दुखापत होते, बॅक पेन व्हायचं, मसल पेन व्हायचं, तर ते रेड लाईट लावायचं ऑन करून आणि त्यांचं पेन जायचं. कसं आपण तेव्हा विचार पण केला नाही. तर सो द फ्रिक्वेन्सी ऑफ रेड लाईट, लाल रंगाची जी फ्रिक्वेन्सी असते ते पेनला कमी करते आणि मसल पेन आणि पेनला कमी करते त्यावेळेसला. आणि आत्ताच्या काळात हे सगळं आता उभारून यायला लागलं. सो पीपल आर लुकिंग आउट फॉर सेफ ऑल्टरनेटिव्ह थेरपीज. कारण कुठल्या ॲलोपॅथिक औषधचे साईड इफेक्ट असतात राईट. तर जर मी माझ्या पेशंट्सला किंवा नातेवाईकांना सांगितलं की मी तुम्हाला ट्रीटमेंट देऊ शकतो पण त्याच्यात 0 साईड इफेक्ट्स आहेत, कोण नाही म्हणणार. सगळ्यांना आहेत ऑल्टरनेटिव्स पाहिजेत, नॅचरल पाहिजेत राईट. तर ह्याप्रमाणे मध्ये एक जर्मन सायंटिस्ट होते मार्कस मायकीचे नावाचे, तर ते इंडियामध्ये आले, 7 वर्ष राहिले, पूर्ण आपलं इंडियन हर्बल सिस्टम, नॅचरोपॅथी, आयुर्वेद आणि फ्रिक्वेन्सीजमध्ये ते जर्मन फिजिसिस्ट आहेत. आपण रुटीन फिजिक्स रुटीन जनरल फिजिक्स पास करायला एवढं झडती असते. दिस इज क्वांटम फिजिक्स. त्यांनी मास्टर्स केलेत, इथं राहिले, त्याच्यावर पेटंट मिळवलं आणि मग हे पेटंटेड टेक्नॉलॉजी इंडियामध्ये आलं आहे. 3.5 वर्ष, आता 4थं वर्ष आहे. तर आणि खूप मोठे मोठे डॉक्टर्स आणि इन्स्टिट्यूट्स यूज करायला लागले इंडियामध्ये. सो इट इज जस्ट बेस्ड अपॉन फ्रिक्वेन्सीज. अच्छा, तर ते मॅच करतात बॉडीचं आणि जे काय आपले डिस्टर्ब्ड बायो एन्व्हायरमेंट असते बॉडीमध्ये, ओके, ते डिस्टर्बन्सेसमध्ये आजार होते. तर ते जेव्हा फ्रिक्वेन्सी मॅच करते आणि हार्मोनाइज करते, आपण म्हणतो संतुलित करते, तर ते सगळं व्यवस्थित. तर असे कित्येक पेशंट्स, मी स्वतः ऑर्थोपेडिक सर्जन आहे. तर जर मी पेशंटला सांगितलं की पेन किलर घेऊ नका, पण तुमच्याकडे असं यंत्रण आहे जे मी आता घातलेलं आहे राईट, तर मी तुमचं पेन जाऊ शकतं, मायग्रेन जाऊ शकतं, बॅक पेन जाऊ शकतं, नेक पेन जाऊ शकतं, ॲसिडिटी कंट्रोल होऊ शकतो. तर मी स्वतः माझी ॲसिडिटी 17 वर्ष औषधं खाल्लेत. क्वांटम फिजिक्स या तर मी हे स्वतः वापरून माझं ॲसिडिटी, असं त्याला जड म्हणतो आपण, रिफ्लक्स, येस, ॲसिड रिफ्लक्स, ते मी स्वतःवर वापरले आणि माझं पूर्ण बरं झालं. कारण कोण मला कोण कन्व्हिन्स नाही करू शकत. मी स्वतः ते अनुभवलं आहे आणि 0 साईड इफेक्ट्स आहे. वी हॅव गॉट वंडरफुल रिझल्ट्स. आधी हार्ड टू बिलीव्ह होतं की अशी कुठे कसं असू शकतं की डिव्हाइस लावला आणि मग ते करतं, पण हे बऱ्यापैकी आता हे झालेलं आहे, सक्सेसफुली लोकांना आता समजण्यात आलेलं आहे बऱ्यापैकी. तुम्ही म्हणताय हार्ड टू बिलीव्ह. जर मी तुम्हाला विचारलं की आज मी कतारला असतो राईट, मी तुम्हाला 10, 15, 20 वर्षापूर्वी जर म्हटलं असतं हा फोन वापरून मी माझ्या मित्राला का समीरजीला कॉल करेल कतारमध्ये, व्हिडिओ कॉल, इथं बसले का माझा भाऊ ऑस्ट्रेलियामध्ये का US इथं बसून त्याला व्हिडिओ कॉल करायचं, इट वॉज अशक्य. तुम्ही म्हणा हसला असतं माझ्यावर. त्यावेळी असलो असतो एक्झॅक्टली. फ्रिक्वेन्सीमुळे. राईट. एक स्टारलिंक पण एलॉन मस्कनी काढलंय. तर आम्ही लास्ट टाइम कतार एअरवेजनी आलो होतो. तर माझी मिसेस शी वॉज ट्रॅव्हलिंग, मी कतारमध्ये बसून, ते 30,000 फीट होते एअरप्लेनमध्ये आणि मी व्हिडिओ कॉल करून बोललो त्यांचं. दॅट इज टेक्नॉलॉजी. इट इज हार्ड टू बिलीव्ह बट होत आहे. आणि भरपूर टेस्टिमनीज आहेत ह्याचे, इंडियामध्ये तर आहेत, जगामध्ये आहेत, आणि ऑलरेडी वापरत होते ऑल ऑफ युरोप, US, कॅनडा, ऑल फॉर लास्ट 30 years. इट इज कॉल्ड टाईम वेव्हर टेक्नॉलॉजी. पण टाईम वेव्हर टेक्नॉलॉजी कसं आहे, खूप कॉस्टली आहे आणि साधारण माणसाला परवडत नाही आहे. तर समीरजींनी हे जे क्लिनिक उघडलेलं आहे ते इट इज गोइंग टू सर्व ह्युमॅनिटी. खूप लोकांना खूप पैसे खर्च होत आहे ऑन ट्रीटमेंट्स, आणि त्याचे पण साईड इफेक्ट्स आहेत.
आज सकाळीच मी एक पुण्याचेच आमचे दोस्त आहेत जनरल सर्जन आहे, त्यांच्या थोरला भावाला इज डायग्नोज विथ कॅन्सर, किमोथेरपी घ्यायला लागले. त्यांचं आम्ही आज ॲनालिसिस केले आणि ट्रीटमेंट चालू आहे. झिरो साईड इफेक्ट आहे. झिरो साईड इफेक्ट्स. आज आपण बोलतो, मी बोलायला आहे, तुम्हाला काय साईड इफेक्ट होतं फ्रिक्वेन्सी? काहीच नाही. इट वर्क्स ऑन इंडिव्हिज्युअलाइज्ड मायक्रो करंट फ्रिक्वेन्सी, नो साईड इफेक्ट्स ॲट ऑल. सो इट इज गोइंग टू सर्व ह्युमॅनिटी. आता जस्ट सुरुवात झाली इंडियामध्ये, तर हे फ्युचर आहे. दिस इज द फ्युचर ऑफ मेडिसिन अँड एव्हरीबडी इज. काही न्यूरोसर्जन्स आहेत इंडियामध्ये हु आर युझिंग इट. त्यांचे 4 हॉस्पिटल, डॉक्टर PK झा म्हणून, ते सगळे स्ट्रोकचे पेशंट, ब्रेन ट्युमरचे केसेस अँड ऑटिझम. आपण म्हणतो लहान मुलांमध्ये ऑटिझम हॅज बीन क्युअर्ड अँड पीपल द चिल्ड्रन हॅव गोइंग टू नॉर्मल स्कूल नाव, असे टेस्टिमनी. So it's amazing, So I just wish all the best for Samir and Nazneen Karwankar ji, who have taken this initiative. आणि खूप लोकांनी ह्याचा फायदा घ्यायला पाहिजे, येऊन समजून घ्यायला पाहिजे काय आणि स्वतःचा लाभ करून घ्या आणि दुसऱ्यांना पण लाभ. ॲटलिस्ट एक व्हिजिट केली पाहिजे आणि व्हिजिट केल्यानंतर तुम्हाला समजेल की एक्झॅक्ट कसं वर्क करतं. इथे आल्यानंतर सुद्धा तुम्हाला समजेल. दुसरी गोष्ट की सर कतरला असतात. सर कतरला आपलं हे तिकडे हॉस्पिटलला असतं तुम्ही? हां, मी प्रॅक्टिस करतोय कतरला, स्पेशलिस्ट ऑर्थोपेडिक सर्जन. मग जर तुम्हाला समजा कतरला, सर तुम्हाला जर कतरला पेशंट, आता आपली बरीचशी मंडळी तिकडे आहेत, इंडियन महाराष्ट्रीयन आहेत सगळे, कतरला तिथंच भेटले तर होते पेशंट. तुम्हाला तिथे जर कॉन्टॅक्ट करायचं, कुठल्या हॉस्पिटलला यावं लागेल तुमच्याशी जर तुमच्याकडे ट्रीटमेंट घ्यायचं असेल तर? माझं मी देऊ शकतोय माझं क्लिनिकचं नाव आणि माझं पर्सनल नंबर पण देऊ शकतोय. कोण पण असेल तर दे कॅन कॉन्टॅक्ट. कसं असतं, आपला माणूस असेल ना तिकडे, तर एक थोडासा म्हणजे अर्धा आजार बारा होतो आपला माणूस भेटल्यानंतर, बाहेरगावी परदेशात. तर तुम्ही भेटल्यानंतर अजून थोडं त्यात तुमचं नॉलेज चांगलं आहे. कारण तर सरांना एवढं नॉलेज आहे की ते आता न थांबता इथे कमीत कमी 12 तास बोलले असते. मीच त्यांना म्हटले की सर 1-2 तासामध्ये करून घ्या. त्याला लेंथी व्हिडिओ जास्त कोण बघत नाही, थोडक्यात तुम्ही माहिती द्या. तर त्यांनी हे थोडक्यात दिलेली आहे, संक्षिप्त माहिती एकदम. आणि तुम्ही इथं आल्यानंतर समीर सर तुम्हाला देतीलच चांगली माहिती. पण तुम्ही जर कतरमध्ये आहात आणि ऑर्थोपेडिक तुम्हाला काय तर कतार नाही, कुठल्याही जगात कुठल्याही देशात असाल तुम्ही, आय एम जस्ट फोन कॉल अवे, व्हॉट्सअप कॉल अवे, अँड टेक्नॉलॉजी बाइंड्स यू यू कॅन लिंक टू एनीबडी इन द वर्ल्ड. एनीबडी. उद्या आमचा एक USA मध्ये एक पेशंट आहे, ज्यांना एक रेअर न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे, त्यांना मी माझा एक फ्रेंड आहे कॅनडामध्ये, त्याला जॉईंट टोटल शोल्डर रिप्लेसमेंट सांगितलं, दोन्ही शोल्डर्सचं. तर वी आर गोइंग टू ट्रीट हिम विथ दिस. ठीक आहे, मी सरांचा नंबर देऊन ठेवतो याच्यावरती आणि सरांचा जो ह्याची ॲड्रेस असेल त्यांचा क्लिनिकचा तो सुद्धा देतोय. तर तुम्ही कतरमध्ये असाल आणि तुम्हाला ट्रीटमेंट घ्यायची असेल तर तुम्ही विद्नाथ सरांना जाऊन भेटू शकता तिथे किंवा कॉलवर त्यांच्याशी डिस्कशन करू शकता जाण्यासाठी. सर थँक्यू, खूप चांगली माहिती दिली तुम्ही. कारण ही माहिती अशी आहे की लोक म्हणजे बिलीव्ह करायला तयार नसतात. पण तुम्ही सांगितल्याप्रमाणे जी डिटेल्स सांगितलीत त्याप्रमाणे बऱ्याच लोकांना आता त्याच्याबद्दल थोडीशी अजून जागरूकता निर्माण होईल की फ्रिक्वेन्सी काय चीज आणि कशी वर्क करते. थँक्यू.